खूप कमी वेळा असं होतं, एखादं प्रोजेक्ट वाजण्यासाठी ना एक भट्टी जमायला लागते. एक्झॅक्टली. एक सडका नासका आंबा सुद्धा ना अख्खी पेटी खराब करतो. असं या सेटवर कोणीच नाही. तुम्ही जर का हॉटस्टारला गेलात, हॉटस्टारला अख्ख्या भारतातल्या हिंदी वगैरे सगळं मिळून जरी बघितलं तर टॉप 3 मध्ये आपली सिरियल आहे. एक्झॅक्टली. टॉप 3 मध्ये आत्तापर्यंत सगळ्या रांगड्या भूमिका केल्या मी, सगळ्या रांगड्या. हे सतीश सर, अभिजित खाडे सर, हे यांना क्रेडिट गेलं पाहिजे की त्यांनी विचार केला, यार पार्थ देशमुख सारखा रोल मी करू शकेन. हा त्यांचा विश्वास आहे, मला विश्वास नव्हता. त्यांनी जेव्हा विचारलं म्हणे अरे पार्थ देशमुख वगैरे, मी मनातल्या मनात म्हटलं अरे जमणार आहे का आपल्याला, हे नाही केलेलं आपण कधी. असं लग्न नाही झालेलं, ती म्हणते मला पार्थ देशमुख सारखा नवरा हवा. ज्यांचं लग्न झालंय ते म्हणतात की माझा नवरा पार्थ देशमुख सारखा का नाहीये. इतके मेसेजेस येतात. नाही, तू खऱ्या आयुष्यात जरी बघायला गेलास तरी प्रत्येक लव्ह मॅरेज हे सक्सेसफुल होतच असं नाही. म्हणजे प्रेम आहे पण लग्न होतं का, ऍडजस्ट करायला लागतं. पण असं काही नाहीये की लव्ह मॅरेज झालं नाहीये म्हणून सक्सेसफुल होत नाही. लग्नानंतर होईलच प्रेम, हे त्याच्यामुळेच टायटल दिलंय.